नमस्कार, नवीशा किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण मसाला राजमा बनवत आहोत। तर मी हे राजमा घेतलेला आहे। दोन प्रकारचे राजमा असतात, एक रेड कलरमध्ये बारीक साईजचे असतात आणि एक मोठी साईज। मी मोठी साईज घेतली होती, रात्रभर भिजवले होते त्याला, चांगले स्वच्छ धुवून घेतल्यात। आता त्याला मी कुकरमध्ये लावते। त्यासाठी मी मसाला घेतलाय, तमालपत्र घेतलेला आहे आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, लवंग घेतलेला आहे आणि हिरवी वेलची घेतलेली आहे। आता हे सर्व त्याच्यामध्ये टाकून घेते। त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकते, त्याच्यात पाणी टाकून थोडंसं हळद टाकू आपण। हळद टाकते, थोडं मिक्स करून घेऊ आणि 5 किंवा 6 शिट्ट्या करून घेऊ। याच्या झालेला आहे। आता त्याच्यातलंच मौसूद असं शिजून झालेलं आहे, त्याच्यातलंच थोडं मी काढते मिक्सरच्या जारमध्ये। काकी आपण जेव्हा राजमाची भाजी करतो तेव्हा पाणी इकडं आणि राजमा इकडं येतो, त्यामुळे हे थोडंसं वाटून घेते, त्यामुळे भाजीला घट्टपणा येतो याच्यामुळे। हे बघा, वाटून घेतलेलं आहे मी। आता त्याचं साहित्य सांगते। मसाला, कांदा घेतलेला आहे, 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चॉप करून घेतले, टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे, 2 टोमॅटो आहेत ते, धनिया पावडर घेतलेली आहे, फोडणीसाठी जिरा, हळद पावडर, काश्मीरी लाल मिरची घेतलेली एक मोठा चमचा आणि गरम मसाला घेतलेला आहे आणि जिरा पावडर घेतलेली आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि तडकासाठी आलं बारीक चिरून घेतलेले आहे उभे, मिरची आणि कसुरी मेथी, मिरची पण मधनं काप करून घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। कढई ठेवली, त्याच्यात तेल चांगलं गरम झाल्यावर कांदा टाकू आपण। जिरं राहिलं होतं फोडणी द्यायला, जिरं टाकते। आता हे सगळं व्यवस्थित, जिरं पण तडतडले आपले, सगळं व्यवस्थित परतून घेऊ। लाल झालेला आहे कांदा, त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकते, व्यवस्थित हलवून घेऊ। आता या बेसवर आपण टोमॅटोची प्युरी पण टाकून घेऊ, सगळं व्यवस्थित हलवून घेऊया आपण। टोमॅटो आणि कांद्याने पण तेल सोडलेलं आहे। या बेसवर आपण सगळे जेवढे मसाले घेतलेले आहेत ते सगळे टाकून घेऊ। काश्मीरी लाल मिर्च पावडर, हळदी पावडर, धनिया पावडर, सगळे मसाले टाकून घेऊ आपण। जिरा पावडर पण टाकलेला आहे, गरम मसाला आपण नंतर न टाकायचा। व्यवस्थित हलवून घेऊ। आता त्याच्यात थोडंसं आपण पाणी ओतू मसाला शिजण्यासाठी। मसाला खूप छान शिजतो पाणी ओतलं की। अजून जरासं पाणी टाकते मी याच्यामध्ये। त्याला झाकण ठेवू 5 मिनिटासाठी। 5 मिनिटं झालेले आहे, झाकण काढू। खूप छान असं मसाल्याने तेल सोडलेलं आहे, ते हलवून घेऊ। या बेसवर आपण
राजमा पण टाकून देऊ जरा. आपण जो शिजवून घेतलेला आहे तो पाणी सकट टाकून द्यायचं. आता तुम्हाला किती पाणी हवे, ग्रेव्ही हवी तेवढं पाणी होतो. आता मी 4 माणसांसाठी करते त्यामुळे मला बस होते. आता ह्या बेसवर आपण जो राजमा वाटून घेतला होता मिक्सरच्या जारमध्ये तो पण टाकून घेते. हलवून घेऊ सगळं मिक्स करून. नक्की छान उकळी आलेली आहे ना. मीठ कमी तर त्याच्यामध्ये मीठ टाकते मी थोडं. कोथिंबीर पण टाकून देते. ह्याला आता तडका तयार करू आपण. हे शिजतं. एक कढई घेतली त्याच्यात थोडं तेल टाकलेलं आहे. बटर पण टाकते. तेल आणि बटर. त्याच्यामध्ये आपण आता बटर वितळले की आपण जे मिरच्या आणि आले घेतले होते ते टाकून देऊ. मिरच्या टाकते मी. हिरवी मिरची मधनं कापून घेतलेली आहे. तडका खूप छान होता याचा. कसुरी मेथी टाकते आणि आलं पण टाकून देते. व्यवस्थित हलवून घेऊ. तडका खूप छान प्रकारे बसलेला आहे. हा कसुरी मेथीचा फ्लेवर खूप छान वास सुटलेला आहे. आता झाकण काढू. आपण जो भाजीवर ठेवला बघ किती छान भाजी शिजलेली आहे. त्याच्यामध्ये आता थोडंसं गरम मसाला टाकू. आपण जो गरम मसाला ठेवला होता तो टाकून देऊ. आता या गरम मसाल्यावर आपण जो तडका केलेला आहे तो तडका टाकून देऊ. आता ह्याला हलवायचं नाही. पटकन झाकण ठेवू ह्याच्यावर. तडक्याचा पूर्ण वास त्याला बसतो त्या भाजीला. त्यामुळं झाकण काढू. किती छान वास सुटलेला आहे. कोथिंबीर टाकून घेते. तयार आहे आपली भाजी. राजमा मसाला तयार आहे. किती छान झालेला आहे. नंतर पुन्हा घट्ट होतं ते. तयार आहे आपली राजमा मसाला. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. कोण नवीन असेल सबस्क्राईब करा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि हा तुम्ही चपातीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागते ही भाजी. नक्की करून बघा. बाय सर्वांना.